मुकाबला. नवीन मॅच तुमच्या समोर प्रेक्षको. रजनी क्रमांक 2 दिवस रात्र ही क्रीडा स्पर्धा पाहतो आपण. धामणगाव प्रीमियर लीग 2024 पाहता पाहता दुसरा दिवस सुद्धा इथे संपन्न होण्याच्या यशस्वी मार्गावरती पाहतोय आणि त्यामधील काही 1-2 सामने शिल्लक आहेत. त्यामधला हा आजच्या दिवसातील 9वा सामना इथे पेश होतोय. महाकाल 11 विरुद्ध विराज 11. विराज 11च्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली ना. विकेट कीपर कोण आहे? राजेश पवार आहे. तो तर महाकालचा आहे. बॅटिंग घेतली. विकेट कीपर राजेश पवार आहे का? म्हणजे महाकाल फिल्डिंग म्हणजे यांनी बॅटिंग घेतली, चेंज केलं परत. बॅटिंग घेतली यांनी, बरोबर. आताच मी कन्फ्यूज झालो की राजेश पवार दिसतो विकेट कीपर महाकालचा कॅप्टन. विराट स्पोर्ट्सची बॅटिंग आहे. येस, म्हणून मी पॉज घेतला. तर सलामीचे फलंदाज पोहोचलेत विराज 11चे 40+ ओपनिंग बॅट्समन. दोन्ही संघाचे 12 खेळाडू तुम्ही आहेत की नाही? नंदकिशोर ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अमोल आणि फ्रंटलाईन गोलंदाज महेश माळी. चला होऊन दादा टाळ्या सामन्यासाठी. जल्लोष करा, जरा आवाज द्या. आरडाओरडा, शिट्या, पिंपड्या. काल खरेदी केल्या असतील ना पिंपड्या, वाजवा जरा. ओ सुंदर कट. आणि बघा फुटबॉल शेखर इथे दाखवत आहेत. मी हाताने नाही पायाने सुद्धा प्रयत्न करण्याने पाहता पाहता स्ट्राईकला धोका होता. त्या धोक्यामध्ये अडकले फलंदाज. रन आउट. पहिला धक्का लागतोय विराज 11ला. गरज होती का हा प्रश्न. पहिल्या चेंडूतीच तुम्ही ते चोरी करण्याचा प्रयत्न करताय. चोरी होऊ देणार नाहीयेत. दिवसा ढवळ्या नव्हे तर रात्री सुद्धा अलाउड नाही, कारण दुग्ध प्रकाश आहे. धावांची चोरी म्हणतोय मी. आणि जो प्रयत्न केला होता 40+ फलंदाजाने, सन्माननीय अनुदास भोईर यांच्याकडून बक्षीस आहे. महेश माळी जर विकेटची हॅट्रिक संपादन केली तर तब्बल कॅश प्राइज मिळेल अनुदास भोईर यांच्याकडून 3000 रुपये. 3000 कॅश प्राइज. अनुदासजी भोईर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मोठं बक्षीस आलंय महेश दादांसाठी. पहिलं विकेट तर आलंय, आता 2च घ्यायच्यात फक्त. नाही, हे रनआउट आहे, जे मिळणार नाही असं वाटतंय. सांघिक यश आहे. तर पहिला चेंडू झाला आणि पहिल्या चेंडूचं विकेटचं पतन सुद्धा झालं. क्लायमॅक्स बघायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज महेश माळी, ज्याने अनुदास भोईरने बक्षीस लागवलं आणि छान पद्धतीने कट केलाय. जयेश भोईरच्या बॅटमधून सुंदर देखणा चौकार. धाव पूर्ण झाली आणि स्ट्राईकला पोहोचले फलंदाज अमोल. धावसंख्या आहे ती चौकार आणि 2 सिंगलच्या माध्यमातून 6 टीम विराज 11 संघ. भावेशने टॉस जिंकला, वेळ घेतला आणि बॅटिंगचा निर्णय. फिल्डिंगसाठी राजेश पवारचा संघ उतरलाय तो महाकाल, ज्याने आज द्रोण 11ला हरवलं, जो द्रोण 11 मागच्या वर्षी चॅम्पियन ठरलाय. यावेळेला उडवलाय सरळ मिड ऑनच्या जवळून बीट करतो चेंडू आणि वाईडिस लॉंग ऑनला कव्हर केलं जातंय. चांगली फिल्डिंग, पेशकश, सुंदर थ्रो सुद्धा.
इंटू द स्टंप. धावसंख्या 7 वर. जयेश भोईर स्ट्राईक एंडला आता. प्रत्येक विकेटसाठी गौतम दादा पाटील कडून महेश माळी यांना 501 रुपये मिळेल. एकच विकेट घ्यायची आणि जिंका 501 रुपया. परंतु हा ड्राईव्ह केला ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे. पण तो आता चित्र वेगळं पाहतोय. मिसफिल्डिंग केलं आणि पाहता पाहता 2 धावा. जयेश भोईरची काय रनिंग आहे बघा, काय जबरदस्त रनिंग आहे. सकाळी करत नाही पण रात्री रनिंग करतायत. वा छान. अनुदास भोईर यांनी बक्षीस इथे अजून चालू ठेवले जयेश भोईर यांच्याकडे, यांच्यासाठी चौकारांची हॅट्रिक किंवा षटकांची हॅट्रिक साठी 3000 अनुदासजी भोईर यांच्याकडून. हो काय प्रयत्न होता बघा तो, मोठा फटका मारण्याचा. जणू काय बॅट कमी पडली की काय. एकदा तर पूर्ण झाली. 2 धाव घेण्याचा प्रयत्न, गरज नव्हती अजिबात. आणि त्या ठिकाणी पंच धाव देणार नाहीयेत. लेग बाईच्या माध्यमातून ते धाव होती. एकच धाव तुम्हाला अलाउड आहे. महेश माळी यांचं पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या आहे ती पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद. 10 वर विराज 11ची. जल्लोषपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहतो आपण. जणू काय मिनी वानखेडे स्टेडियम आहे की काय. त्या ठिकाणी ISPL सुरू आहे. असं वाटतं की त्यापेक्षा काही कमी नाही या ठिकाणी. जिथे कमी तिथे आम्ही, अशी हमी देणार आमचे गौतम पाटे आणि पूर्ण मंडळी. मग महेश दादा असतील, पप्पू दादा असतील, महेश माळी असतील, जयेश दादा असतील, संदेशजी असतील, सुदेशजी असतील, अशी नावं, सचिन असतील. या सर्वांचे अथक प्रयत्न या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. अरे नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं यार. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. ये धामणगाव का प्रीमियर लीग किसी IPL से कम नहीं. जबरदस्त क्रीडा स्पर्धा इथे नियोजनबद्ध आयोजन केलंय या आमच्या धामणगावच्या ग्रामस्थ मंडळाने. आणि स्पर्धेने पूर्ण जगाला वेड लावलंय. अगदी झोपत नाहीत मागचे 2 दिवस धामणगाव. काय आजूबाजूचा पूर्ण पंचक्रोशी परिसर झोपला नाहीये. अगदी या सामन्याचा आनंद घेतायत प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून, घर बसल्यात सुद्धा आणि ऑफलाईन येऊन सुद्धा. सर्व चाहते चिमुकले, लहान चिमुकले सुद्धा आलेत बघा. प्रत्येकाला वेळ लावणारी स्पर्धा DPL 2024. नवीन गोलंदाज निलेश धापसी बॉलिंग मार्कवरती आणि समोर फलंदाज जयेश भोईर. ज्यांच्या बॅटमधून उत्कृष्ट चौकार आलाय, मारू शकतात ते. अनुदास भोईर आणि बक्षीस सुद्धा मारलंय, लगावलंय. आणि हा कव्हरला एक्स्ट्रा झोनकडे फक्त उडवला होता आणि पाहता पाहता अजून धोका तिथे स्वीकारला. आणि त्या धोक्यामध्ये, त्या जोखीमध्ये फसले फलंदाज. बाद, रनआउट. अमोल बाद झाले. नवीन फलंदाज येत आहेत अक्षय. सीधा साधा खेळून चालणार नाही. अक्षय स्वतः सांगेल की हम सीधे साधे अक्षय नहीं है, हम पे बहुत बड़ी जिम्मेदारी है. अभी मैदान में जा रहे. बघा चहूबाजूला मैदान अगदी फुल गच्च भरलंय, तुडुंब गर्दी. वडप्या गावाच्या अगदी लगत असलेलं सुंदर क्रीडांगण धामणगाव आणि वडप्याच्या मधोमध एक अगदी नाका आहे, ज्या ठिकाणी सर्व काय मिळतं आणि सोबतीला क्रिकेट सुद्धा इथे तुम्ही ज्याची मेजवानी घेताय. खूप छान नैसर्गिक मैदान आहे. मला तर वाटतं हे पूर्णपणे माळ सपाट केलंय. इथे कुठल्या प्रकारची भरणी करावी लागली नाही असं वाटतंय. नैसर्गिक वरदान आहे धामणगावसाठी हे मैदान. धावसंख्या ती 11. 2 गडी बाद. अक्षय गेलाय जयेशच्या सोबतीला. जयेश दादा भोईर. ओ क्लीन बोल्ड. जयेश भोईर यांची विकेट धोक्यामध्ये आली आणि धोका तिथे संभवला. आणि नवीन फलंदाज होतोय अगदी वेगाने भावेश कॅप्टन. जो काय वाट बघत होता की काय विकेट पडायची, किती वेगाने गेला मैदानामध्ये. परंतु जयेश भोईर याने चांगली कामगिरी केली दादाने. ज्यांच्या बॅटमधून पहिला एक चौकार आला या इनिंगचा. 8 धावांचं योगदान दिलं. चांगलं योगदान म्हणावं लागेल. 40+ खेळाडू अशा प्रकारे चांगली कामगिरी करू शकतोय दाखवून दिलं त्यांनी या नवख्या खेळाडूंना. आणि विशेष बाब या स्पर्धेची म्हणजे की 40+ 3 खेळाडूंना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. फर्स्ट प्रायोरिटी फॉर द 40+ प्लेयर, ज्यामध्ये ओपनर सुद्धा 40+ असतील, बॅट्समन आणि बॉलर सुद्धा 40+ असेल पहिल्या षटकासाठी. चांगली या ठिकाणी संकल्पना पाहतो आपण. चांगलं मान सन्मान दिलाय 40 ओलांडलेल्या खेळाडूंना, 40+ खेळाडूंना. एक विशेष बाब आहे स्पर्धेची. तिसरा षटक नव्हे, दुसरा षटक चालू आहे अजून.
नवीन फलंदाज गेले, भावेशला इथे थांबवलं, डांबून ठेवलं ह्या गोलंदाजाने धापसीने. निलेश धापसीने इथे छाप सोडली आहे, धाक दाखवतोय धापसी. फलंदाजाला आव्हान देतोय. धावसंख्या स्थिरावलेली 11 वरती. विराज 11ची टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला, परंतु अजून काय एक चौकार वगळता जयेश भोईर यांनी मारलेला, त्यात एकाही फलंदाजाला मोठा फटका मारू दिला नाहीये. पुढचा चेंडू, हो स्वतःला बेंड करतोय खाली वाकून आणि चेंडू दिला फेकून 4 धावांसाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट, सुंदर चौकार भावेश कॅप्टनच्या बॅटमधून. मागच्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं, पायांना बेंड केलं, गुडघ्यामध्ये ताकद तयार केली, वजन ट्रान्सफर केलं आणि या चौकार फुलवला. बघा रिप्लेमध्ये पाहू शकता आपण, फिल्डरला बीट करून चेंडू गेला. बघा चांगला बॉडी बॅलेन्स, घुटना देख तमाशा देख असा फटका सजवला बॅट्समन भावेशने आणि भावेशचा भाव वधारलाय. ALPचं ऑप्शन सुरू आहे. आमने लोणार प्रीमियर लीग कमिंग सून 17 ते 21 दिवस रात्र क्रीडा स्पर्धा. आणि पहिलाच ऑप्शन जो झाला तो किरण पाटीलचा झाला. सावध एक्सप्रेस त्यांनी तब्बल 22,000 रुपयावरती त्याला मानधन मिळालंय. पुढचा चेंडू लॉफ केला ऑनसाइडला, वेगवान मारा. ओ माय गॉड, जसं का बंदुकीतून गोळी निसतावी तसा चेंडू निसटला बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. यानंतरचा सामना असेल तो म्हणजे जय हनुमान विरुद्ध पारदीप बाबा आणि त्यानंतर सामना असेल तो ओमसाई 11 विरुद्ध क्रिशा 11. चेंडू त्या मैदानामध्ये किती वेगवान मारा होता, त्या चेंडूची नक्कीच कातडी नाही चांबडी काढली असेल, असं नक्कीच फटका बघायला मिळाला आपल्याला. रक्त बंबाळ झाला असेल चेंडू, आणि तो चेंडू सुद्धा अगदी लपून बसलाय, मैदानाच्या बाहेर गेला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 19 वर. विराज 11 संघाची धावसंख्या 19. उत्कृष्ट फटका सजवला भावेशने. 2 चौकार मारले, एक स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा नुकताच मारलेला फटका काऊ कोणानी वाईडिस लॉंगॉनच्या मधून एका टप्प्याने गेला होता. 4 धावांसाठी लॉफ्ट केला. हवेमध्ये मारणं म्हणजे लॉफ्ट करणं. बॉलर निलेश धापसी, ज्याला विचार मग्न करून ठेवले फलंदाजाने. जसा भावेश उतरला मैदानामध्ये, कॅप्टन आहे, स्कीपर आहे, सामना सुरू करण्यास वेळ घेतला आणि त्या वेळेचा त्यांनी इथे उपयोग सुद्धा केलेला आहे. चांगली रणनीती वापरतोय. ज्याने जयेश भोईर यांना सुद्धा हात खोलण्याला सांगितलं होतं त्याने चौकार खेचला. नंदकुमार आणि अमोल यांनी जास्त धावा नाही केल्या, परंतु आता अक्षयच्या सोबतीला भावेश चांगली भागीदारी रचतोय. फिल्डिंगची सजावट पाहतोय, निहाळतोय. चांगल्या बॅटरचं लक्षण आहे की फटका मारण्याच्या आधी तुम्ही फिल्डिंग पाहिली पाहिजे, पण तो जास्त वेळ घेऊ नका. आणि आमचं श्वान पथक सुद्धा फिरतंय मैदानामध्ये बघा, चेक करण्यासाठी की कुठे काय चुकीच्या गोष्टी तर होणार नाही ना. उद्यासाठी तयारी आहे. चला पुढचा चेंडू गोलंदाज निलेश धापसी ओव्हर द विकेट जातोय भावेशसाठी, कॅप्टनसाठी. भावेश तयार आहे. पुन्हा एकदा स्टान्स घेतला तर ऑफस्टीच्या बाहेर निघाला होता, पण तो चेंडू अजून बाहेर टाकला. चेस केलं होतं बॅट्समनला, पण चेसमध्ये गोलंदाज निलेश धापसी फसले पूर्णपणे. वाईटचा इशारा सिग्नल गोकुळ पाटील सरांचा आणि अवांत धावेने धावसंख्या 20 वर. दिवस रात्र क्रीडा स्पर्धा ठेवण्याचं मानस आणि धाडस, जबाबदारी म्हणू शकतो ती सक्सेसफुल इथे स्वीकारली आमच्या सर्व आयोजकांनी, ग्रामस्थ मंडळाने. आणि या स्पर्धेला अगदी 4 चांद लागलेले आहेत. लीग स्पर्धा सुद्धा चांगल्या फॉर्मॅटमध्ये इथे पाहतो. वेगाने रोल ओव्हर केली ती बॅट व्हर्टिकल झोन मध्ये आणि अजून पंचांनी इथे वाईटचा सिग्नल दिलेला आहे. गोलंदाज बचाव करतोय की बॅट्समनला फॉलो करतोय हा सुद्धा प्रश्न आहे. तुमच्याकडचं शस्त्रास्त्र वापरला पाहिजे. समोरचा फलंदाज कोण आहे, कसा करतोय ते न पाहता तुम्ही काय करू शकता हे दाखवलं पाहिजे मैदानामध्ये. प्रेक्षक त्यासाठी आलेले असतात. घाबरून चालणार नाहीये, रडायचं नसतं, लढायचं असतं, संघर्ष करायचा असतो. धावसंख्या 21 वर. 21 ऑन द बोर्ड. नेक्स्ट डिलिव्हरी. फुनरलेनचा चेंडू हा ब्लॉक मध्ये होता आणि आता बॅट्समनला लॉक केलं. धावसंख्या स्थिर 21 वरती. षटक समाप्त झालं दुसरं. 2 षटकं बाकी आहेत, 2 झाली. धावा आहेत त्या 10.50च्या वेगाने. 21 वर टीम विराज 11च्या. पुढच्या सामन्यासाठी संघ तयार ठेवा. जय हनुमान आणि जय पारदी बाबा. मला वाटतं यातील एक सामना काल झाला होता, त्यानंतरचा सामना असेल तो
ओम साई 11 विरुद्ध क्रिशा 11. आणि त्यानंतर असेल तो मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. त्यानंतर असेल पुन्हा जय हनुमान विरुद्ध द्रोण 11. म्हणजे तो 10वा सामना. बस बस असा आम्हाला इशारा करतात निलेश चोरगे सर की सर बस झालं, आज बस झालं. हो. लीग स्पर्धा असली की मजा पण येते आणि मजा घ्यायलाच आवडतं, कारण आपल्या एका गावचेच खेळाडू असतात, सर्व आनंद साजरा करत असतात आणि कॉमेडी बॉक्समध्ये सुद्धा पूर्णपणे अधिकार असतात की मस्त पद्धतीने. कालच सांगितलं होतं की फ्लोमध्ये कॉमेंट्री करा, पण तो चुकीचे शब्द नाही आले पाहिजेत, ती काळजी घेतली पाहिजे. चला पुढचा चेंडू राजेश पवारच्या हातातून निसटला. ओ माय गॉड, चेंडू जसा निसटला बॉलर कडून आणि बघा बॅटर कडून सुद्धा निसटला, तो गेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सिक्सर. अक्षय, हम सीधे साधे अक्षय नहीं है, हम बहुत खतरनाक अक्षय है. खतरनाक षटकार खेचला बघा, काय फटका होता, ताकदीचा प्रॉपरली वापर केला. हाफ वॉली घेतलं, दोन्ही पायांचं अंतर अगदी बॉडी बॅलन्स स्टाईलचं होतं आणि लॉफ्ट केलं होतं लॉंगांच्या वरून. सनसनीत खणखणीत तो षटकार खेचला आणि आगाज केला की मैं मैदान में आया हूं बहुत बढ़िया शॉट लगाने को. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचवलेली आहे अक्षयच्या या षटकाराने. नंदकुमार बाद, अमोल बाद, जयेश भुईर बाद, परंतु अक्षय आणि भावेशची जोडी जमली आहे. भावेशने 2 चौकार मारले लागोपाठचे, पण अक्षय जसा स्ट्राईकला आला पहिल्या चेंडूला समोर जात असताना षटकार खेचला. पुन्हा एकदा ते क्षेत्र आणि ते चित्र पाहतो आपण. हाकार माजवतोय, अरे वाघाची दहाड फोडला पहाड. अक्षय ऑन फायर. वाघ आलाय, जखमी वाघाप्रमाणे अगदी अक्षय इथे तळपलाय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही असं म्हटलं जातं. तो थोडा वेळ घेतो, थोडा थांबतो आणि पुन्हा एकदा निघतो घेऊन ती दहशत आणि तो दरारा. काय दरार निर्माण केलाय, हलचल निर्माण केली. चेंडू पाठवा मैदानामध्ये, मोमेंटम तयार झालाय अगदी या सामन्यामध्ये. हल्ला बोल, एका बाजूला भावेश, दुसऱ्या बाजूला अक्षय. धावसंख्या पोहोचवलेली आहे 33 वर. 33 कोटी देवताना आता साकडं घातलं जाईल फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. दुपट हॅलो, खेळ सुरू करा. हे 33 वर. चला प्रेक्षकांनी मैदान खुलं करा प्लीज. मला कळलं नाही माईक ओचकला बोलू आपली नेहमी येतात ना कोणतरी अनाउन्स करायला. काय झालं पाठीमागे ओचकला माईक पाठीमागून उचलून माईक समोर पण नाही असेल. चला बॉल टाका, बॉल टाका. 2 षटकार आलेत आणि षटकांची हॅट्रिक होणार का? अक्षय पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. राजेश पवार ती वार करण्यासाठी.
राजेश पवारने सुद्धा मारले आणि मी सुद्धा राजेश पवारला मारणार आहे सांगत असताना अक्षयने हा छान पद्धतीने फटका सजवलाय आणि चेंडू सापडत नाहीये. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ अगदी सापडला गेलाय आणि त्या दरम्यान अक्षयने लुटल्या 2 धावा, 2 लागोपाठचे षटकार, त्यानंतर 2 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचलेले 35 वर 35. आपण पाहू शकता धामणगाव प्रीमियर लीगचा हा जल्लोष होतोय आणि लीग चालू करण्यासाठी अगदी जी मोठी तोलामोलाची भूमिका आहे ते म्हणजे खरे या स्पर्धेचे जनक सचिनजी माळी आणि विश्वनाथजी माळी यांचा आपण आभार व्यक्त करूया, ज्यांनी या स्पर्धेला सुरुवात केली मागच्या सीझन पासून आणि पाहता पाहता ही स्पर्धा दुसऱ्या सीझन मध्ये सुद्धा सक्सेसफुल होते. ह्या षटकामध्ये 4 चेंडू झाले, 2 षटकार, 1 डबल, 1 डॉट. राजेश पवार होती इथे वार करण्याचा प्रयत्न आणि लाऊड अपील केली. ज्या अक्षयने 2 षटकार खेचले त्याच्यावरती पलटवार करतोय बॉलर राजेश पवारने. त्या ठिकाणी लेग बिपर विकेटच्या माध्यमातून अक्षयला बाद केले. ही 7वी आहे, ही 6वी यानंतरची. तुमच्या नाही होणार अकरा होतील ना दादा. चला नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. विकेटचं पतन झालं, अक्षय बाद झाला. जो जल्लोष तयार झाला होता अक्षयने, काय ते सनसनाट निर्माण करणारे षटकार खेचले होते. जल्लोष पूर्ण ते षटकार या रजनी क्रिकेटमध्ये. ज्या राजेश पवारने संध्याकाळी षटकांची आतिषबाजी केली होती, 6 षटकार मारले होते. राजेश पवार होते, आक्रमण केलं होतं. अक्षयने सुद्धा दाखवून दिलं की आम्ही सुद्धा खेळू शकतो. यालाच क्रिकेट म्हणतात की तुम्ही अशा पद्धतीने खेळलंच पाहिजे मैदानामध्ये. एकमेकाचे प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही तसं खेळ दाखवला पाहिजे. नवीन फलंदाज गेलाय धनंजय स्ट्राईक एंडला. आता धनंजय आणि भावेशची जोडी आहे. भावेश आहे तो कॅप्टन नॉन स्ट्राईकला, धनंजय स्ट्राईक एंडला. काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. धनंजयला लागले की काय? ओके, कदाचित बँडेड असेल. तरी सुद्धा तो आज खेळण्यासाठी एक धाडस दाखवतोय, हे महत्वाचं आहे. काल पण 6 मारला होता. बरोबर बरोबर धनंजयने. सन्माननीय निंबोली संघाचे आई वज्रेश्वरी संघाचे कर्णधार सीतारामजी गुळवी साहेबांनी या स्पर्धेला अगदी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्पेशली सुधाकर भोईरसाठी शुभेच्छा. आणि मैदानामध्ये काय झालंय तर धनंजय बाद झालाय. 3 षटकं समाप्त झाली, धावसंख्या 35 आणि गडी क्रमांक बाद झाला तो 5वा. 5 गडी बाद झालेत इनिंग मध्ये. जल्लोषपूर्ण इथे धावा पुढे वाढत होत्या, परंतु अगदी खिंडार पाडलंय. राजेश पवारने 2 षटकार खाऊन सुद्धा अगदी कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. महाकाल ठरलाय पुढच्या 4 चेंडूमध्ये मिस्टर राजेश पवार, ज्याने कालपासून जे वार केलेत तर अक्षरशः त्याच्या आडनावामधून प काढायची वेळ आली आहे. राजेश वार म्हणतात त्याला. कालपासून आमचे चिमुकले बघा येत आहेत, आनंद घेत आहेत. 3 षटकं झाली. शेवटचं षटक हाताळेल गोलंदाज कुणाल आणि नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये शैलेश. भावेशच्या सोबतीला शैलेश. भावेश कॅप्टन आहे. आता कॅप्टनची भूमिका पार पाडावी लागेल. पुढच्या सामन्यासाठी टीम अगदी तयार ठेवा पूर्णपणे. जय हनुमान आणि पारधी बाबा, वेळ लावू नका बाबा तुम्ही. दोन्ही कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. आणि या षटकाचा अंतिम षटक आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत असतो, त्यासाठी दोन्ही कॅप्टन आम्हाला दिसले पाहिजे टॉस बॉक्स मध्ये. अख्खा धामणगाव खेळेगा टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आपण. बॅट्समन भावेश स्ट्राईकला आहे आणि बॉलिंग मारते कुणाल भोईर.
दोन्ही भाऊ आहेत, परंतु ते घरामध्ये भाऊ आहेत. मैदानामध्ये त्यांना शत्रुत्व सिद्ध करावं लागेल प्रतिस्पर्धी म्हणून, तसा खेळ दाखवावा लागेल. आणि बघा प्रयत्न केला होता भावेशने, शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू टप्पापर्यंत चेंडू अगदी बाहेर निघतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये महेश माळी सुंदर कार्य करतायत. अगदी पाठीमागे टाळ्यांचा गजर कुणाल भोईरसाठी. ओ मोठा फटका येतोय मिड विकेटच्या वरून. ओ माय गॉड, दूर गगन की छाव में फेंक दिया, जेट दिया छक्का भावेश पवार के बैट से. बहुत बढ़िया, सुंदर फटका. आमचं लक्ष नव्हतं, परंतु बघा हा रिप्ले पाहू शकता. गोलंदाज जातोय कुणाल भोईर, लेफ्ट हँड राऊंड द विकेट आणि हाफ वॉली घेतला. चाबुक शॉट, काय बॅट रोलवर केली ती वेगाने व्हर्टिकल झोन मध्ये. ही खासियत आहे भावेशची, म्हणून तर त्याला कॅप्टन्सी प्राप्त झाली आहे की तो मधल्या फळीमध्ये येऊन अगदी ह्या इनिंगचं चित्र पालटू शकतो, बदलू शकतो. हे दाखवून दिलं. भावेशचा भाव वधारला, ज्याच्यामध्ये भाव प्लस यश दडलेला आहे. भावेश धावसंख्या पोहोचलेली आहे ती 41 वर. आपल्या संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला आहे, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार सुद्धा समाविष्ट आहेत. ते म्हणजे अक्षयचे, एक चौकार समाविष्ट आहे जयेश भोईर यांचा, आणि आता भावेश खेळतो अगदी दिमागदार पद्धतीने. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा सज्ज, शफल झाला, पुढे ऑन साईडला तटवलाय. हाफ वॉली जातोय चेंडू एका टप्प्याने, उचली घेतला चेंडू आणि फिल्डरने सुद्धा हनुमान उडी घेतली. पाहता पाहता 2 धावा बादलच्या वेगाने मथुरच्या गतीने पूर्ण झाल्या. टाळ्यांचा गजर होतोय मैदानामध्ये. अगदी आहाकार बहारदार इथे 16 पार पडतोय डीपीएलच्या माध्यमातून. धावा झाल्या 43, 43 ऑन द बोर्ड. पाहता पाहता धावसंख्या वेगाने वाढते. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकामध्ये राजेश पवारती वार झाला, 14 धावा लुटल्या. या षटकामध्ये बघायचे आहेत किती धावांची लई लूट करेल भावेश. पुण्याचा स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज शैलेश. पुढचा चेंडू आपटी द्यायचा प्रयत्न, रिवर्सचा पवित्रा, परंतु त्या ठिकाणी आमच्या गौतम पाटील साहेबांची जागा आहे, ती जागा प्रसिद्ध झाली. जशी गौतमीच प्रसिद्ध झाली तसे आमचे गौतम दादा प्रसिद्ध झालेत. वा, सुंदर फिल्डिंग. एक धाव सुद्धा भेटली नाहीये त्या ठिकाणी. धावसंख्या 43 मध्ये स्थिर आहे. काही चेंडू शिल्लक आहे, 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. सेकंड लास्ट. प्रेक्षकांनी क्रिकेटचा आनंद घ्यावा आणि घेत आहेत. कुणालचा पुढचा चेंडू, कुणाल भोईर, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चेंडू खाली ठेवला, आता उचलता आला नाहीये. स्लॉक करचा प्रयत्न होता. भावेश किती वेगाने आला बघा, तितकंच वेगाने फिल्डर आला, फेकी केली, रॉकेट थ्रो महेश माळीच्या हातामध्ये आणि जल्लोष बघा रनआउटचा, विकेटचा. या ठिकाणी सेलिब्रेशन महेश माळी यांच्या माध्यमातून. काय गॅदरिंग होतं, काय चापल्य दाखवलं राजेश नव्हे तर त्या ठिकाणी महेश माळी यांनी. सुंदर चापल्य आणि अतिसुंदर थ्रो, फेकी, रॉकेट थ्रो. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेमध्ये रनआउट झाले. धावसंख्या 44 वर. नवीन फलंदाज जातोय शैलेश धापसी. काय सुंदर झेल टिपले ते आधीच्या सामन्यामध्ये शैलेश धापसीने. त्यांचा अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफचा झोन आहे, पण आता त्यांच्या हातात बॅट आहे बघा. शैलेश धापसी शेवटच्या चेंडूसाठी जात आहेत आपल्या क्रीजवरती. गोलंदाज कुणाल भोईर. धावसंख्या 44 वर. चौकार षटकार येणार, प्रयत्न केला पाहिजे की डॉट करणार गोलंदाज. फिल्डिंगची सजावट केली जाते, फिल्डिंग फैलावली जाते. शैलेश धापसी स्ट्राईक एंडला बॅट्समन आणि गोलंदाज कुणाल भोईर. एक शैलेश पाटील नॉन स्ट्राईकला आणि शैलेश धापसी स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्गदी कुणाल भोईर. शेवटचा चेंडू इनिंगचा. हो, सुरेख हाताळला, चांगला प्रस्तुत केला हा चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा ठेवून खाली ठेवला आणि हा षटक सुद्धा डॉटने समाप्त केला. अशा प्रकारे प्रेक्षको सर्व निर्धारित 4 षटकं समाप्त झाली. विराज इलेव्हन संघाची धावसंख्या ती म्हणजे 6 गडी बाद 44 वर. 45 धावांचं आव्हान आहे या सामना जिंकण्यासाठी टीम महाकालच्या समोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे विजय पाटील सर सज्ज आहेत टॉस घेण्यासाठी. धन्यवाद मनोज खारबे सर. आपण लगेच नाणेफेकीसाठी जाणार आहोत.
45चं टार्गेट जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष आहे ते महाकाल संघापुढे विराज इलेव्हनच्या अगेन्स्ट हा सामना जिंकण्यासाठी. आणि दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तर मान्यवर म्हणून आपण एका मान्यवरांना बोलूया. पाहुणे शशांक दादा आपण जा टॉससाठी. शशांकजी भोईर पोलीस पाटील आमचे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. पुढच्या सामन्याचा सामना आहे जय हनुमान 11 विरुद्ध जय पारधी बाबा. ओव्हर टू यू सर. धन्यवाद कारवे सर. मान्यवर आलेले आहेत, वेलकम. एका बाजूला जय हनुमान, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पारधी बाबा, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी नाणं देतोय मान्यवरांच्या हातामध्ये. एका बाजूला DPL आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं नाण्याच्या तर धामणगाव प्रीमियर लीग. कॉल कोण करणार आहे? DPL असा कॉल आहे, परंतु आलेला आहे ते धामणगाव प्रीमियर लीग. मान्यवरांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पारधी बाबा चेतन आपण कर्णधार ॲज आतापर्यंत राहिली आहे आपली. प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मॅच 100% द्या बस. इथून आपण 3 सामने बॅक टू बॅक जिंकलेले आहेत. या सामन्यामध्ये काय बदल पाहायला मिळेल की सेम टीम आहे? नाही, बदल आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये आपण चेंजेस केले आहेत या मॅचमध्ये? 2 प्लेयर आमचे पेपरला गेलेले होते, आता ते आलेत. धन्यवाद. नाणेफेकी जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? छत्रक्षण. तर एका बाजूला आपण विचार केला तर जय हनुमान संघाचे कर्णधार देखील आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती, काय निर्णय असता आपला? फिल्डिंग केली असते. यावेळी आपल्याला फलंदाजी करायची आहे. कुठले असे बॅटर आहेत जे चांगली बॅटिंग करतील या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये? भावेश आहे, मी आहे, आहेत 2-3 प्लेयर अजून. तर धन्यवाद. नाणेफेकी झालेली आहे. टॉस बॉक्समधून माहिती मिळते पारधी बाबा संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये, तिथे आमचे मनोज कारवे सर उपस्थित आहेत. येस, थँक्यू. तर बॅट्समन पाठवा. यांच्यासमोर आव्हाने जिंकण्यासाठी शेखर आणि महेश दादा जात असताना सलामीचे फलंदाज 45 धावांचं आव्हान घेऊन 24 चेंडूमध्ये त्यांना पूर्ण करायचं आहे. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील पुन्हा एकदा जूत आंदुरकाचे एक उभरते सितारे एक समालोचक विजय पाटील सर. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदान खुलं करा प्लीज. जरा बाजूला चला मैदानाच्या आणि व्यासपीठाच्या समोरून जरा मोकळं करा व्यासपीठ. प्रेक्षक आपली स्पर्धा आहे आणि तिला आपल्याला मस्त सुंदर बनवायची आहे, तिला आपल्याला अति सुंदर करायचे. तर तुमचंच आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. प्रेक्षक हो, प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. ओपनिंग बॅट्समन आणि बॉलर आहे नंदकुमार. कमिटी बॉक्समध्ये असेल आमचे विजय पाटील सर. या सर. धन्यवाद मनोज कारवे सर. सर्व जे प्रेक्षक मायबाप आहे त्यांना विनंती आहे की आपण बरोबर समालोचन कक्षासमोर उभे आहात, तो विनंती आहे थोडंसं आपण बाजूला व्हायचं आहे. जे आमचे प्रेक्षक मायबाप आहेत सर्व धामणगावचे सर्व हे प्रेक्षक आपण पाहतात, सर्व आजूबाजूच्या परिसरातील प्रेक्षक सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज नंदकुमार. प्रथम बॅटिंग करत असताना विराज 11 संघाने धावा लावले त्या 44-45 धावांचं लक्ष महाकाल 11 संघासमोर ठेवलं आहे. शेखर आणि महेश ही जोडी महाकाल 11 संघाच्या माध्यमातून सलामीला पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे, हा येतो चौकार. व्हेरी गुड शॉट, जबरदस्त शॉट. टिपिकल पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर आणि त्या बॉलला बरोबर पाठवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. हे पाहू शकता आपण. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. पहिलाच बॉल वरती आगाज अच्छा किया है, अंजाम कैसा होगा. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु अंत कशा प्रकारे होईल हे पाहणं देखील भरपूर महत्त्वाचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच असताना चांगला खेळ जरूर अपेक्षित आहे. शेखर यांच्या माध्यमातून शॉर्ट रनअप ओव्हर द विकेट. नंदकुमार याला सोडून दिला आहे. उजव्या यशांचा खूपच बाहेरचा बॉल, वाईट चेंडू. अभांतर धाव फलकावरती 5 धावा आहेत. अच्छा, रजनीमधील 9वा सामना. यावेळेला बॅटची एज खेळाडू आहेत उपस्थित, परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे, हा देखील चौकार. 4 धावांसाठी. व्हेरी गुड शॉट.
हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारे स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न केला, जरूर ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा लागली होती, दरम्यान 4 धावा देखील मिळत आहेत. नशिबाचा चौकार मी तर म्हणेल. जे इंटेन्शन होतं ते मात्र महत्त्वपूर्ण या 4 धावा प्राप्त करत असताना बॅटरला मिळालेला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार. इथं मात्र चौकारांच्या हॅट्रिकवरती पॉवर प्लेचं षटक सुरू असताना इथं मात्र मिड विकेटला खेळाडू आहे, वाईड ऑफ लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळाला. यावेळेला शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप सीमेकडे, बॉल थांबणार नाहीये. बॅक टू बॅक हा येतोय 3रा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. हे देखील पाहू शकता शेखर यांच्या बॅटमधनं. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, नशिबाची साथ देखील शेखर यांना मिळते. ज्या प्रकारे स्ट्रोक सजवले, हॅट्रिक इथं मात्र चौकारांची पूर्ण केली. फुल टॉस बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा पूर्ण. फुल टॉस बॉल जरूर होता. 15 धावा धावफलकावरती आहेत. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत विकेट मिळालेला नाहीये. एकूण धावांचा लक्ष्याचा विचार केला तर 45 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं असेल तर अशा प्रकारची बॅटिंग अपेक्षित आहे. आणि शेखर यांनी सुरुवात चांगली केलेली आहे. एक सुरुवात हवी होती, ती सुरुवात इथून मात्र महाकाल 11 संघाला मिळते. फ्लाइंग स्टार्ट, पॉझिटिव्हिटी शेखर यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र वाईट चेंडू, थोडासा प्रेशर इथून मात्र गोलंदाजावरती असेल. ज्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत झाली शेखर यांची. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू ओव्हर द विकेटने शॉर्ट रन, यावेळेला पुढे सरसावत असताना व्हाट अ शॉट, सीमारेषा पलीकडे, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय हा चौकार. हे रिप्ले मध्ये पाहू शकता. पुढे सरसावत असताना पावलांचा वापर केला आणि चेंडूला सरळ फेकून दिला. शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. असे स्ट्रोक बहुतांश आपण विचार केला तर लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त मिळाले 1च धाव. एका धावेने धाव फलक 21 वरती. चांगली सुरुवात. 45 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात केलेली आहे. 21 धावा पहिल्या षटकामध्ये तर मात्र वसूल करत असताना शेखर यांनी खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर 21 धावा. आतापर्यंत विचार केला तर कुठल्याही प्रकारचा विकेट मिळालेला नाहीये. एक प्लस पॉइंट महाकाल 11 संघाकडे देखील आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, बेधक मारा करावा लागेल. भावेश भोईर ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती. फर्स्ट बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या सेशनमध्ये तो भावेश भोईर. यावेळेला व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार, 6 रन्स. पाहू शकता स्क्रीनवरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पावलांचा वापर करत असताना शेखर यांच्या बॅटमधनं आज मंत्रमुग्ध केलाय या बॅटरनं. ज्या प्रकारची बॅटिंग राहिले, 40+ आय थिंक खेळाडू आहेत, परंतु बॅटिंग करतायत असं वाटतंय की जे रेग्युलर क्रिकेटर ज्या प्रकारची बॅटिंग करतायत तशा प्रकारची फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पावलांचा वापर केला. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. फक्त मेल 1च धाव. एका धावावरती तो मात्र समाधान मानावं लागेल शेखर यांना. एकूण धावा धावफलकावरती 28 धावा, 28, लॉस ऑफ 0 विकेट. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत विकेट मिळालेला नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल, कमबॅक करायचं असेल, चांगला भेदक मारा करावा लागेल. वॉट अ शॉट, चेंडू हवेमध्ये. तिथं मात्र मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. स्वीकारतील झेल. पहिला हादरा बसतोय महाकाल 11 संघाला.
महेश माळे बॅक टू द पवेलियन. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये, हे पाहू शकता. सेफ हँड, अगदी सोपा झेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं. सुरक्षित हातांची झोळी मैदानाच्या आतमध्ये, बरोबर क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षय होते आय थिंक तिथे, आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला गडी बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर. वेलकम संदेश, तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. आज शेड्यूल नाहीये वाटतं कुठे. गोरसे ब म्हटला तर बिझी शेड्यूल, परंतु आज इथे वेळ दिलाय संदेशने देखील. तुझं देखील हार्दिक स्वागत. DPL मध्ये आपल्या मित्रांना प्रोत्साहित करण्यासाठी इथपर्यंत आलेत. छकड्याचा शौक देखील आहे, तर इथे असतातच नेहमी. ओव्हर द विकेटने भावेश. यावेळेला स्लो चेंडू, वॉडा बॉल. जबरदस्त चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग कटर पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉल. हे बघा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, थोडीशी गती कमी केली. भावेशाने षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली काय घडलंय, फलंदाज बाद. मी तर म्हणा आपल्या घरामध्ये सुखरूप नव्हते फलंदाज, हे देखील पाहू शकता आपण. बॅट हवेमध्ये असताना चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद. अजून एक हादरा बसत असताना रोहित भोईर हा बाद झालाय. 45 टार्गेट आहे, आणि ते टार्गेट चेस डाऊन करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग झालेली आहे. शेखर इन्फॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत खतरे की घंटी इथून मात्र समोरील संघाला असेल. 12 चेंडू 17 धावेची गरज. धाव संख्या धाव फलकावरती 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे चेंडू आहेत 12. 17 धावेची गरज. जवळजवळ विचार केला तर 8.50 ची सरासरी प्रति षटकामागे गाठावी लागेल. नेक्स्ट मॅच लगेच सज्ज राहायचं आहे. जय हनुमान त्यांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी जय पारधी बाबा अशी मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. न्यू गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती रोहित जाधव आलाय. रोहित जाधव याला चांगली कामगिरी करावी लागेल. सामन्यामध्ये तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर इथून चांगली गोलंदाजी होणं देखील भरपूर अपेक्षित आहे. आणि यावेळेला मात्र कॅप्टनने दिलेला जो निर्णय आहे तो सार्थकी ठरवेल काय या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. रोहित जाधव राऊंड द विकेटने गोलंदाजी करत आहेत. 28 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद. इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेखर यांच्यावरती लक्ष असेल सर्वांचं. यावेळेला वॉटर शॉट, जबरदस्त फटका सजवलाय. बॉल गॅप मधून फरार होतोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काय फटका आहे. बॅटचा फ्लो पहा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हे बघा पाहू शकता आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तब्बल वैयक्तिक 30 धाव्यांवरती खेळतायत. मॅचची इक्वेशन पाहिली, 11 चेंडू आहेत येणारे आणि 13 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तो मॅच इक्वेशन देखील बदलत असताना पाहायला मिळतोय. चांगले बॅटिंग शेखर यांच्या माध्यमातून. अजून एक चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहे. स्वीकारला झेल. इथं मात्र मोठा हादरा बसत असताना शेखर बॅक टू द पवेलियन. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, हवा तितकंच एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. हा स्ट्रोक परफेक्ट मिडल घेता आलं नाहीये बॉल.
हा झेल आपण पाहू शकता ज्या प्रकारे सुंदर क्षेत्ररक्षण रनिंग कॅच पाहायला मिळाली. वाईड ऑफ लॉंग ऑफ पर्यंत खेळाडू जोपर्यंत चेस डाऊन करतील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेलच्या माध्यमातून शेखर हे बाद होत आहेत. आता मात्र मॅच मध्ये रंगत येईल. कारण आता इथून धावसंख्येचा विचार केला तर 10 चेंडू 13 धावांची गरज. या मॅच कडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. हे 45 धावांचं टार्गेट असताना चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. शेखर यांनी 30 धावा वैयक्तिक बनवल्या. एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं मी तर म्हणेल या मॅच मध्ये. निलेश दापसे का बॉलर रोहित आहे ना. निलेश दापसे इथून मॅच फिनिश करतील का विचार करा. निलेश दापशी आहेत बॅटर 5व्या क्रमांकावरती. यावेळेला पल्लू शॉट दिलं स्कूप. दिलशान यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. व्हेरी गुड शॉट. हे बघा फुल टॉस वर घेऊन जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. दिलं स्कूप. तिलकरत्न दिलशान. आणि आता तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील या स्ट्रोकचा भरपूर वापर होतोय. त्यात नंतर विचार केला नो लुक शॉट आहे. यावेळेला मात्र वॉट अ बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या. लगेचच इथून मात्र कमबॅक करत असताना उत्तर देत असताना गोलंदाज पाहायला मिळाला. फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग तिथे पाहायला मिळाला. अराउंड द लेग त्रिफळात चित झालाय फलंदाज. आता मात्र मॅच मध्ये रंगत. प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट पाहायला मिळतं या मॅच मध्ये. एखादा चौकार षटकार आल्यानंतर एखादा विकेट देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच की काय या मॅच मध्ये अजून रंगत आहे. आणि या मॅच कडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा देखील आहेत. महत्वपूर्ण मॅच आजच्या दिवसामधील. इथून मात्र मॅच इक्वेशन पाहिली. आता येणारे चेंडू आहेत 8. धावसंख्येची गरज आहे 9. 8 चेंडू 9 धावायची गरज. काय होईल या मॅच मध्ये. काय घडेल काय बिघडेल. कुठे जाऊ नका. पाहत राहा DPL धामणगाव प्रीमियर लीग. अख्खा धामणगाव खेळेगा. आणि ते धामणगाव खेळतोय आणि जिंकतोय देखील असंच मी म्हणेल. कारण काय प्रेक्षक आहेत आणि काय इथे सर्व ज्या गावकऱ्यांचा जो प्रतिसाद आहे तो जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी पाहायला मिळाला. आणि पूर्ण मैदानावर जर पाहिलं तर सर्व ठिकाणी प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक हेच पाहायला मिळतंय. यावेळेला वॉट अ बॉल. जबरदस्त बॉल. बॅकलिपला खाली करत असताना सन्मान देण्यास भाग पाडलं. या बॉल वरती परफेक्ट यॉर्कर. फक्त मिळाले 1च धाव. आता मात्र येणारे चेंडू आहेत 7. धावसंख्येची गरज आहे 8. काय गोलंदाजी केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर रोहित यांनी जो कमबॅक केलाय तो कमबॅक पाहण्यासारखा आहे. ज्या प्रकारे चौकार आला नंतर विकेट आली. त्यात नंतर पुन्हा एकदा चौकार. त्यात नंतर विकेट. त्यात नंतर एक सिंगल. म्हणजे या ओव्हरमध्ये सर्व काही पाहायला मिळालं. कमबॅक कसं केलं जातं त्यानंतर प्रत्युत्तर देखील कसं दिलं जातं समोरच्या गोलंदाजाला हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश दापशी या फुल टॉस वर घेऊन नो बॉल. दरम्यान पंचांचा निर्णय आलेला आहे. नो चेंडू 1+1 ओव्हर स्टेप. यस ओव्हर स्टेपचा पंचांची नजर इतकी तीक्ष्ण आहे. दक्ष पंच आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिट. सचिन ठाकूर आणि त्यात नंतर परेश महाजन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि खूप चांगलं चोख काम करत असताना या स्पर्धेमध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. फ्री हिटचा चेंडू होता.
फायदा उचलता आला नाही आहे, फक्त मेल एकच धाव. आता मात्र येणारे चेंडू आहेत 6, धावसंख्येची गरज आहे 5. धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत धावसंख्या आहे धावफलकावरती 40 धावा. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 31 धावा देखील चेस केल्या नव्हत्या, परंतु ह्या सामन्यामध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग राहिली. आतापर्यंत महाकाल 11 संघाचा विशेष करून या मॅचमध्ये जर कोणी उत्तम दर्जाची कामगिरी केली असेल तर तो शेखर हा बॅटर. वैयक्तिक 30 धावा त्याने आपल्या इनिंगमध्ये सादर केल्या. त्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 5 चौकार 1 षटकार त्या संपूर्ण इनिंगमध्ये पाहायला मिळालं. न्यू गोलंदाज 4थ्या क्रमांकावरती महत्त्वपूर्ण ओव्हर असणार आहे दोन्ही टीमसाठी. शैलेश गोलंदाज, शैलेश धापशी. त्यात नंतर मैदानाच्या आतमध्ये शैलेश पाटील, म्हणजे एकाच नावाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शैलेश धापशी, एका बाजूला शैलेश पाटील. 7 चेंडू 5 धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल. अवी पाटील आहेत स्ट्राईक वरती. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंट आहे, त्यातनं गली रिजन मध्ये खेळाडू उपस्थित आहे. त्यात नंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. यावेळेला वॉट अ शॉट, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. दरम्यान लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित होते आणि इथून स्वीकारला जाईल. अजून एक फलंदाज होईल फेल. मोठा गडी बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. या मॅच मध्ये रंगतातून कायम आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत रहा DPL धामणगाव प्रीमियर लीग. ओव्हर पिच बॉल. ड्रायव्हिंग लेंथ वरती जरूर चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे केला. फलंदाज बाद. आता येणारे चेंडू 5 आहेत, 5 धावेची गरज. मैच में ट्विस्ट अभी बाकी है मेरे दोस्त. येणारे चेंडू आहेत 5, 5 धावेची गरज. काय होईल या मॅच मध्ये. पाच चेंडू 5 धावेची गरज. प्रेक्षकांची उत्कंठा शिकायला लागलेली आहे. काय होणार आहे. प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट पाहायला मिळते. आपल्या 5 चेंडू 5 धावेची गरज. स्टेप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. पुण्याच्या एकदा सज्ज गोलंदाज. ओव्हर द विकेट फुल टॉस वरती घेऊन अलॉंग द कार्पेटच्या साह्याने फक्त मेल एकच धाव. डीप मध्ये खेळाडू आहेत. आता येणारे चेंडू आहेत 4 धावेची गरज. प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट आहे. काय घडणार. षटकार येणार, चौकार येणार, की सिंगल धाव येणार, की एखादा विकेट या मॅच मध्ये रंगत वाढवेल. सर्व काय घडू शकतं. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेट. पुन्हा एकदा फुल टॉस, लो फुल टॉस बॉल टर्न केला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहे. तोच क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चांगली फेकी, फक्त मेल एकच धाव. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 3 धावेची गरज. मॅच मी तर म्हणेल जवळजवळ शेखर यांनी एकतर्फा केली होती मी तर म्हणेल. पण शेखर बाद झाल्यानंतर कुठल्याही बॅटरने आतापर्यंत या इनिंग मध्ये चांगली कामगिरी केली नाही. 3 चेंडू 3 धावेची गरज. एखादा विकेट येईल का, की एखादा षटकार चौकार आणि मॅच फिनिश होईल. रंगत कायम. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, मॅच फिनिश. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हे बघा पाहू शकता, अगदी शॉर्ट पिच चेंडू. मी म्हणाल फलंदाजाला तोफा दिला, तिथे संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत असताना जबरदस्त स्ट्रोक सजवला डीप मध्ये. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. चेसिंग करत असताना चेस मास्टर
शेखर हे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 30 धावा, 45 धावांचा टार्गेट असताना वैयक्तिक 30 धावा चेसिंग करत असताना करणं खूप मी तर म्हणे कठीण असतं. आणि रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये आणि प्लस आपण जर विचार केला मनोज सर तर 40+ खेळाडू आहेत. पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये देखील रेग्युलरचे बरेचसे खेळाडू मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्या